बाजारात ही लगबग आणि गर्दी पाहून तुम्हाला वाटलेच असेल की ही सजावट कशासाठी असेल. तर मी सांगते, ही गर्दी आहे गणपती बाप्पांसाठी. बाजारातून येताना माती घेऊन आले. त्याला अशी छान बारीक चाळून घेतली आणि भिजवून असे त्याचे गोळे केले. मला ना जरा जास्तच वेळेवर काम सुचते, त्यामुळे रात्री असे उशिरापर्यंत काम करत बसावे लागले. काय आहे ना, मातीची मूर्ती पहिल्यांदाच ट्राय केली. मला इको फ्रेंडली गणपती हवा होता, त्यामुळे कलर नाही दिला. आज ना वाजत गाजत पाहुण्यांची एंट्री झाली. चिल्लेपिल्ल्यांचा अतिउत्साह दिसतोच आहे. त्यानंतर सोसायटीमधल्या गणपतीची सगळ्यांनी आरती केली. गणपती बाप्पा मोरया असे म्हणत मी सोसायटीमधल्या गणपतीची आरती करून घरच्या तयारीसाठी निघाले. घरच्या डेकोरेशनचे आयडियाज डोक्यात घेऊन डेकोरेशन छान कसे बनवता येईल हे वेगवेगळ्या पद्धतीने लावून पाहिले. शेवटी हा माझा इको फ्रेंडली बाप्पा आणि घरचे बाप्पा बसवून डेकोरेशन कंप्लीट केले. माझा बाप्पा कसा दिसतोय हे कमेंट करून सांगा.